प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कळमनुरी विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील एक महत्त्वाची सीट आहे। तिथे 2019 मध्ये शिवसेनेच्या संतोष बांगर यांनी विजय मिळवला होता। यावेळी कळमनुरी विधानसभेचा निकाल कोणत्या पक्षाच्या बाजूने लागणार हे तर जनताच ठरवणार। पण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही आकडेवारी आणि अंदाज सांगणार आहोत, ज्यामध्ये 2024 मध्ये या मतदारसंघात कुठला उमेदवार निवडून येऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती असेल। चला तर मग बघूया। नमस्कार, मी अदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी। सुरुवात करूया 2014च्या निवडणुकीपासून। पूर्वीपासूनच कळमनुरी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे माजी खासदार तथा गुजरातचे राज्य प्रभारी राजीव सातव यांच्या बालेकिल्ला राहिला आहे। कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच काँग्रेसने अधिराज्य गाजवलं आहे। या मतदारसंघामध्ये मुस्लिम, आदिवासी, बंजारा, हटकर या समाजावरचं इथलं राजकारण अवलंबून आहे। मुस्लिमांच्या मतावर काँग्रेसने 4 वेळा सत्ता गाजवली, तर हटकर आणि आदिवासी समाजाच्या मतांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे विठ्ठल नाईक हे देखील 4 वेळा सत्तेत आले। 2009च्या निवडणुकीत काँग्रेसचे राजीव सातव निवडून आले होते। 2014च्या निवडणुकीमध्ये राजीव सातव यांनी खासदारकीसाठी उडी घेतल्याने त्यांच्या ठिकाणी संतोष टारफे हे काँग्रेसचे उमेदवार होते। 2014 मध्ये मोदी लाट आली होती, परंतु तरी सुद्धा संतोष टारफे यांचा विजय झाला। संतोष टारफे यांनी शिवसेनेचे गजानन घुगे यांच्या अवघ्या 300 मतांनी घासून पराभव करून विजय मिळवला। त्यानंतर 2019च्या निवडणुकांमध्ये झालं असं की संतोष टारफे हे आदिवासी समाजाचे आहेत। याच मतदारसंघामध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त असून सुद्धा आदिवासी समाज बांधवांना आणि इतर समाजांना मिळत नसलेल्या पुरेशा सोयी सुविधा, त्यामुळे हा समाज संपूर्ण शिवसेना भाजप वंचितांच्या वाटेवर गेल्याचं दिसून आलं आणि शिवसेनेचे संतोष बांगर तिथे निवडून आले। त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर आणि संतोष बांगर यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली होती। फक्त 16,000 मतांच्या फरकाने अजित मगर हे दुसऱ्या क्रमांकावर होते, तर काँग्रेसचे उमेदवार संतोष टारफे आणि संतोष बांगर यांच्या मतांमध्ये 24,000 मतांचा फरक होता। त्यामुळे इथे शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली। हे तर झालं 2014 आणि 2019च्या निवडणुकीबद्दल। आता 2024च्या निवडणुकीत काय होऊ शकतं ते बघूया। 2019च्या निवडणुकीच्या वेळी अर्थातच शिवसेनेत फूट पडली नव्हती, त्यामुळे संतोष बांगरला मत मिळण्यात कुठलाही अडथळा नव्हता। पण आता मात्र शिवसेनेचे 2 गट पडल्यामुळे मतदारांमध्ये सुद्धा 2 गट निर्माण झालेत। एक गट शिंदेकडून असणारा आणि दुसरा गट ठाकरेंकडून, आणि हीच गोष्ट बांगर यांच्यासाठी अडथळा निर्माण करू शकते। संतोष बांगर हे शिंदे गटासोबत गेले आहेत, तर दुसरीकडे बघितलं गेलं तर अजित मगर आणि संतोष टारफे हे दोन्ही नेते आता ठाकरे गटात सामील झालेत। त्या भागात या दोन्ही नेत्यांचं वर्चस्व आहे आणि त्यामुळे या दोघांपैकी एकाला लोकसभेचं तर दुसऱ्याला विधानसभेचं तिकीट मिळू शकतं। त्यामुळे बांगर यांना दोघांपैकी एकाच्या कॉम्पिटिशनला सामोरे जावं लागेल। दुसरा मुद्दा असा की संतोष बांगर वादांमुळे कायमच चर्चेत असतात। संतोष बांगर यांनी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचं प्रकरण घडलंय। 27 ऑक्टोबर 2022 रोजी आमदार संतोष बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह गार्डन गेटवरून मंत्रालयात जात होते। त्यांच्यासोबत 15 कार्यकर्ते देखील होते। मात्र याच वेळी गेटवर ड्युटीला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पास बाबत विचारपूस केल्याने आमदार बांगर यांनी त्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती। 26 जून 2022ला शिवसेनेतील बंडानंतर त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य सुद्धा केलं होतं। शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांची मुलं अविवाहित मरतील असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। यासारख्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अनेकदा चर्चेत सुद्धा आले आहेत। 15 ऑगस्ट 2022 रोजी माध्यान्ह भोजन योजनेत जेवण पुरवणाऱ्या गोडाऊन व्यवस्थापकाला त्यांनी मारहाण केली होती। अशा एक ना एक अनेक गोष्टींमुळे बांगर नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत आणि त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांना निवडणुकीत याचा फटका बसू शकतो। तिसरा मुद्दा असा की जेव्हा शिंदेंनी बंड केलं होतं तेव्हा माध्यमांसमोर ते ढसाढसा रडले होते आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते शिंदे गटात सामील झाले। त्यामुळे जनतेच्या मनात एक समज तयार झालाय की बांगर हे सगळं नाटक सत्तेसाठी करत होते। त्यामुळे या गोष्टीचा सुद्धा फटका त्यांना बसू शकतो। आता अंदाज काहीही बांधला तरी आपले मतदार बंधू भगिनी कोणाला मत देतात यावर सगळा खेळ अवलंबून आहे। त्यामुळे बाजी कधीही पलटू शकते। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।